हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आज आपण सेकंड लेसन सुरू करणार आहोत, रीडिंग अँड रायटिंग नंबर्स अप टू 5 डिजिट्स. त्यातली एक्सरसाइज आपण सॉल्व करायला घेऊया. एकच एक्सरसाइज आहे आणि एकदम इझी आहे हा लेसन. त्याला बघा, हाऊ इज द नंबर 60,606 रिटर्न इन वर्ड्स. तो 60,000 बघा, इथे पहिले 60,000 आहे, 600 आहे आणि 6 आहे. इथे 60,600 अँड 6 आहे. इथे 6,000 आहे, त्यामुळे हा ऑप्शन येणार नाही. 60,000 अँड 600 हा येणार नाही. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. सो हा फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करा. इथे द डिजिट 9 इज इन द 10,000s and units place of a number. There is 0 in the remaining places. Write the number in words. ओके, काय सांगितलं आहे? द डिजिट 9 इज इन द 10,000s अँड युनिट प्लेस. म्हणजे 10,000च्या प्लेसला 9 आहे आणि बाकीकडे सगळे 0 आहेत. सो इथे 9 आपण दिलं. सो इथे ही 10,000ची प्लेस आहे, म्हणजे ही कुठली असणार आहे? 1000ची. ही असणार आहे 100ची. ही असणार आहे 10th प्लेस. 10th प्लेसला काय सांगितलं? काहीच नाही, 0 आहे. आणि युनिट प्लेसला काय आहे? तर युनिट प्लेसला पण 9 आहे. सो हे काय आलं? 90,000 अँड 9. म्हणजे हा आपला नंबर कुठला तयार झाला आहे? 90,000 अँड 9. सो इथे बघा कुठला ऑप्शन आहे 90,000 अँड 9. तो मार्क करा इथे, 90,000 अँड 9. सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघा, हाऊ इज द नंबर 88,888 रिटर्न इन फिगर्स. 88,000, ठीक आहे. त्याच्यानंतर 88,000, आता हे 10,000चा प्लेस आहे, 1000चा प्लेस आहे. 800ला पण 8 आहे अँड 88. सो हा 5 डिजिट नंबर तयार होईल. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. सो इथे फर्स्ट ऑप्शन मार्क करा. हाऊ इज द नंबर नेक्स्ट टू 1900 अँड 219 रिटर्न इन वर्ड्स. ह्याच्या नंबरचा पुढचा नंबर आपल्याला लिहायचा आहे. म्हणजे ह्याच्या नंबरचा पुढचा नंबर कुठला असणार आहे? 19,220 असणार आहे, ठीक आहे. हा 19 आहे, म्हणजे आपण रीड कसा करणार? 19,220. मग 19,221 येईल का? नाही. 19,000 19 18 19,220. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. सो इथे फोर्थ ऑप्शन मार्क करा. नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द रॉंग पेअर. रॉंग पेअर कुठली आहे? आता हे आपण रीड करूयात आणि मग हे रीड करूयात. 13,508 13,508. सो हे बरोबर आहे. 30,911 3,911 लिहिलं इथे. सो हे रॉंग पेअर आहे. 89,050 89,050 हे बरोबर आहे. 3,303 3,303 ही पण बरोबर आहे. सो रॉंग पेअर कुठली आहे? सेकंड ऑप्शनचं. सो इथे सेकंड ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघूयात. विच नंबर इज ऑब्टेन्ड बाय ॲडिंग 1 टू द बिगेस्ट 4 डिजिट नंबर. बिगेस्ट 4 डिजिट नंबर कुठला आहे? 9999. आणि ह्याच्यात जर 1 ॲड केला तर किती नंबर होतो तो तयार? बघा इथे आपण साईडलाच आपण करून बघू. +1. सो 9 + 1 इज 10. कॅरी ओव्हरला 1 आला, म्हणजे सगळ्याचा इथे 10 येणार. 9 + 1 इज 10. कॅरी ओव्हरला 1. 9 + 1 इज 10. कॅरी ओव्हरला 1. 9 + 1 इज 10. म्हणजे किती झाला हा? 10,000. सो 10,000 इथे थर्ड ऑप्शन आहे. सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघूयात. हाऊ टू राईट द नंबर क्वार्टर टू 25,000 इन द न्यूमरल्स. काय सांगितलं आहे? हाऊ टू राईट द नंबर क्वार्टर टू 25,000 इन न्यूमरल. क्वार्टर टू 25,000 म्हणजे काय? 25,000ला क्वार्टर कमी व्हायचं आहे अजून, म्हणजे 25,000 पूर्ण नाही आहे, त्याला कमी. म्हणजे किती होणार आहे? 24,750. म्हणजे आता ह्याच्यात समजा मी 250 ॲड केलं तर ह्याच्यात किती होणार आहे? पूर्ण नंबर काय तयार होईल मग? 25,000. म्हणजे 25,000ला क्वार्टर कमी आहे, मग तो नंबर कुठला तयार होतो? 24,750. आता हे कसं ओळखायचं क्वार्टर? तुम्ही 1000चे 4 पार्ट केले म्हणजे मग ते कसे होतात? 250 + 250 + 250 + 250. म्हणजे हा एक क्वार्टर आहे. म्हणजे हा 1000मधला हा एक भाग म्हणजे एक क्वार्टर आहे. हा दुसरा भाग म्हणजे हे 2 क्वार्टर आहेत, ठीक आहे. म्हणजे हे हाफ झालं, हे दोन्ही मिळून हाफ झालं, हे तिन्ही मिळून काय झालं? 3/4 झालं, ठीक आहे. 3 क्वार्टर. आणि मग हे फुल पार्ट. तर ह्यातला क्वार्टर म्हणजे काय? फक्त 250. सो 25,000ला क्वार्टर
बाहेर कमी आहेत, क्वार्टर टू 25,000 म्हणजे मग आपण ते कसं लिहिणार 24,750. चला नेक्स्ट सॉल्व करूयात. रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन अँड चूज द करेक्ट ऑप्शन. 19,320 युनिट्स, 1,932 टेन्स अँड 1,932 हंड्रेड्स. आता काय सांगितलं, रीड द इन्फॉर्मेशन अँड चूज द करेक्ट ऑप्शन. ए अँड बी आर द सेम नंबर्स. ए आणि बी सेम नंबर्स आहेत का बघा. आता इथे 19,320 आहे आणि युनिट्स लिहिलं आहे. इथे पण 19,302 टेन्स आहे. 2 टेन्स म्हणजेच काय 20. म्हणजे ए अँड बी आर सेम नंबर्स आहेत, म्हणजे हा ऑप्शन बरोबर आहे. बी अँड सी आर द सेम नंबर्स. आता इथे बघा, हा तर नंबर आपल्याला माहिती आहे की 19,320 आहे, पण हा काय आहे 200 आहे, म्हणजे हा 19,300 असा नंबर येईल. मग हे दोन्ही सेम आहेत का, नाही. सो हा ऑप्शन येणार नाही. ए अँड सी आर द सेम नंबर्स आहेत का, ए आणि सी नाही, हा पण येणार नाही. ए बी सी आर द सेम नंबर्स, हा पण येणार नाही. सो ऑप्शन काय येईल, फक्त फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे. सो इथे फर्स्ट ऑप्शनला मार्क करा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. अ नंबर हॅज 300 हंड्रेड्स, 70 टेन्स अँड 27 युनिट्स. हाऊ इज द नंबर रिटन इन फिगर्स. आता आपण पहिले हा नंबर लिहून घेऊ, 300 हंड्रेड्स. म्हणजे पहिला नंबर आपण काय लिहिणार, इथे त्या जागा आहेत लिहून घेत वरती. 300 आणि हा त्याचे 100 म्हणजे 2 0 येणार, बरोबर. 70 टेन्स म्हणजे मी 70 लिहिणार आणि टेन्स म्हणजे 1 0 येईल. अँड 27 युनिट्स म्हणजे 27 युनिट्स. ठीक आहे. हाऊ इज द नंबर रिटन इन फिगर. याची ॲडिशन केल्यावर काय मिळेल आपल्याला, 7 2 7 आणि 30 म्हणजे 30,727 आपल्याला नंबर मिळतो. सो इथे बघा कुठला ऑप्शन आहे, थर्ड ऑप्शन. सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करा. विच ऑफ द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह इज करेक्ट. 100 मीन्स 10 युनिट्स. बरोबर आहे का हे, नाही. 10 युनिट्स, युनिट्स म्हणजे आपण काहीच लिहित नाही नंबर. सो 100 होत आहे का, हे नाही. सो हे येणार नाही. 10 हंड्रेड्स मीन्स 1,000. आता मी 10 लिहिते आहे आणि पुढे 100 म्हणजे मी 2 0 येणार, म्हणजेच हे 1,000 आहे का, आहे. सो हे बरोबर आहे. 10 टेन्स, 10 टेन्स म्हणजे 1 0 मीन्स 1 युनिट. 1 युनिट म्हणजे मी एकच 0 लिहिणार ना. सो हे सेम आहे का, नाही. सो हे पण नाही. 1,000 मीन्स 10 टेन्स, 1,000 आणि 10 टेन्स म्हणजे एकच 0 येईल. मग 1,000 आणि 100 सेम आहे का, नाही. सो हे पण नाही. सो ऑप्शन कुठला बरोबर आहे, 10 हंड्रेड मीन्स 1,000. ठीक आहे. हे 1,000, हे 10 100 म्हणजे आपण 2 0 घेतो आणि हे 10 लिहिलं आहे मी. ठीक आहे. सो हे 10 100 म्हणजेच किती, 1,000. सो इथे सेकंड ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघा. विच ऑफ द फॉलोइंग सिम्बॉल्स रिप्रेझेंट द नंबर 50,000 अँड 3. ठीक आहे. 50,000 अँड 3 म्हणजे 50,000ला ते 5 काउंट पाहिजे इथे. म्हणजे इथे बघा 10,000ला डायरेक्ट इथे 1 2 3 4 5 आहेत आणि किती आहे 50,000 अँड 3 म्हणजे इथे फर्स्ट ऑप्शनच करेक्ट आहे. पुढे बघा इथे 1000ला पण आहे, 100ला पण आहे, टेन्सला पण आहे, त्यामुळे हे येणार नाही. 50,000 अँड 3 आपण कसं लिहितो, 50,000 ठीक आहे अँड 3 म्हणजे इथे सगळीकडे 0 असणार आहे. म्हणजे इथे मध्ये 3 याला 0 आला पाहिजे, इथे काहीच नाही आलं पाहिजे. सो हे फर्स्ट ऑप्शन नाही करेक्ट आहे. नेक्स्ट बघा लास्ट वन. ऑब्झर्व द सिम्बॉल अँड राईट द रिझल्टिंग नंबर इन न्यूमरल्स. आता इथे बघा युनिट प्लेसला किती आहेत, 1 2 3 4 5 6. सो इथे 6 येणार आहे. 10 प्लेसला 2 बीड्स आहे, सो इथे आपण 2 लिहू. 100 प्लेसला कुठले बीड्स आहेत का नाही, सो इथे 0 येईल. 1000 प्लेसला कुठला बीड आहे का नाही, सो इथे पण 0 येईल. इथे 10,000 प्लेसला किती बीड आहेत, 6,000 प्लेसचा आपण ऑलरेडी लिहिला आहे 0 आणि मग 10,000 प्लेसला किती बीड्स आहेत 6. सो इथे काय येणार आहे 6 म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे 60,026. सो इथे फर्स्ट ऑप्शन मार्क करा. चला इथे आपला एक्सरसाइज 2 संपलेला आहे. लेसन नंबर 2 पण इथे संपलेला आहे. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईल. थँक्यू.